स्वामी समर्थ. मी डॉक्टर राखी. सोमवारी आपल्याला काय करायचं आहे ते सांगण्यासाठी आली आहे. आज सोमवार आहे. आजच्या या सोमवारच्या दिवशी भगवान भोलेनाथाला तुम्हाला अर्पण करायचं आहे दुधाचं जल, दही, मध यातून तुम्हाला जे आवडेल तुम्ही अर्पण करा, पण जलाचा अभिषेक न विसरता करा. त्याचप्रमाणे तुम्हाला बेल वाहायचं आहे, पांढरी फुलं वाहायची आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी सुद्धा तुम्हाला वेळ मिळत असेल तर संध्याकाळी सुद्धा तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता. भोलेनाथाकडे थोडा वेळ बसा, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा, तुमच्याविषयी बोला, तुमच्या अडचणीविषयी बोला. भोलेनाथ सगळ्यांचं ऐकतो आणि तो आपल्याला मार्ग देतो. त्याचप्रमाणे सोमवारचा दिवस असताना आपला हा दिवस आहे, तारीख आहे 20, म्हणजे 2 आकडा येतो आणि हा 2 आकडा आहे चंद्राचा. जसं सूर्य आणि चंद्र आहे त्याचप्रमाणे चंद्र हा 2 नंबर येतो आणि तो राणीचा नंबर मानला जातो. जसा सूर्यचा नंबर राजा आहे तसा चंद्र राणी आहे. याची व्यक्ती त्याच्या नंबरप्रमाणे अगदी एक बेसिक फॉर्म असतो आणि वरती आकडा असतो. तो आकडा जो 2चा आहे तो आहे त्यांच्या स्किलचा. ते खूप वेगवेगळ्या पद्धतीचे स्किल करतात, त्यांच्याकडे खूप वेगवेगळे कला असतात, म्हणून तो स्किलचा आकडा आहे. आणि एक लाईन येते खालती 2ची, ती लाईन म्हणजे स्टेबिलिटी. ते एक स्टेबल राहतात, परंतु वरती गोल चंद्रासारखा आकडा असल्यामुळे ते चंचल असतात आणि थोडे वाकडा असतो तो 2चा आकडा, त्याच्यामुळे ना ते इमोशनल असतात. आणि खरंच बघितलं तर तुम्हाला जाणवेल 2 नंबरची व्यक्ती खरंच खूप इमोशनल असते, कारण हा चंद्र आहे. चंद्र म्हणजे आई आहे, आई आणि राणी याचा आपण तोल घेऊ शकतो. आणि ती खूप इमोशनल असते, भावूक असते. तिला पटकन आपल्या भावना व्यक्त करता येतात आणि ती आपल्या भावनांमध्ये लोकांना विसरून जाते आणि त्यांना मदतीला धावत असते. 2 आकड्याची व्यक्ती तुम्हाला बघा नेहमी तुम्हाला मदत करताना दिसून येईल आणि ते खूप मदतगार असतात. त्याचप्रमाणे इमोशनल असल्यामुळे त्याची थोडी बहुत फसवणूक पण भरपूर होते, पण त्यांच्याकडे स्किल आहे, त्याच्यामुळे ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या स्किलला, आपल्या कलेला मार्ग काढतात आणि आपलं जीवन जगत असतात. तर ही राणी असल्यामुळे एक आहे की राणी नेहमी राजाच्या मागे असते, म्हणजे सूर्याचा फॉलो करत असते. आणि 2 नंबरची व्यक्ती त्याचप्रमाणे असते, ते नेहमी आपला 1 नंबरचा व्यक्ती असतो त्याला फॉलो करत राहतात. अशा प्रकारे हा 2 नंबर इमोशनल नंबर म्हणून ओळखला जातो, आईचा नंबर म्हणून ओळखला जातो. ममता असते ह्या नंबरच्या लोकांमध्ये. तर अशा प्रकारे उद्या 2 नंबर आहे. संध्याकाळी तुम्ही दिवा लावू शकता, शंकराची आराधना करू शकता. शंकराच्या पिंडीपुढे तुपाचा दिवा लावा आणि भोलेनाथाला आपली गाराणे सांगा, ते नक्कीच ऐकतात. जय शंभो. श्री स्वामी समर्थ.